नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्तीमधील मराठी या विषयातील प्रकरण 16 पाहणार आहोत. घटक आहे चौथा, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. पहा, 16 प्रकरण, त्याचं नाव आहे समानार्थी शब्द. समानार्थी शब्द क्रमाने दिले आहेत. पहा, म्हणजे अ ब क पासून दिले आहेत. आई ज्ञानेश्वरपर्यंत. पहा इथे पाहू आपण. चला इथपासून. अभिनेता म्हणजे नट. अपराध म्हणजे काय तर गुन्हा. अग्नी, अग्नीला आग पण म्हणतात, अनल पण म्हणतात, पावक, वनी, विस्तो पण म्हणतो आपण. अत्याचार म्हणजे अन्याय, जुलूम. अचल म्हणजे स्थिर, शांत, पर्वत. अपाय, त्रासीजा. अमृत म्हणजे पियू सुद्धा संजीवनी. अवचित म्हणजे एकदम अचानक. अवर्षण म्हणजे दुष्काळ, पाऊस न पडणे. अविरत म्हणजे सतत, अखंड. अनर्थ म्हणजे अरिष्ट, संकट. अरण्य म्हणजे रान, वन, कानन, विपिन. त्यानंतर इकडे पहा, इशारा म्हणजे सूचना, खून. इंद्र म्हणजे सुरेंद्र, देवेंद्र. उणीव म्हणजे कमतरता, न्यून किंवा न्यूनता. उपवन म्हणजे बगीचा, बाग, उद्यान. उदर म्हणजे पोट. उदास म्हणजे खिन्न, दुःखी. उत्कर्ष म्हणजे भरभराट. उपद्रव म्हणजे त्रास, छळ. ऊर्जा म्हणजे शक्ती. एकजूट म्हणजे एकता. ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती, वैभव. औक्षण म्हणजे ओवाळणे. अहंकार म्हणजे गर्व, घमंड. आई म्हणजे माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री. आरसा म्हणजे दर्पण. आकाश म्हणजे गगन, नभ, अंबर, ओम, खग, आभाळ. आयुष्य म्हणजे जीवन. आनंद म्हणजे हर्ष, मोद, तोष, आमोद. आश्चर्य म्हणजे नवल, अचंबा. आज्ञा म्हणजे आदेश, हुकूम. आपत्ती म्हणजे संकट. आणि आसन म्हणजे बैठक. त्यानंतर कष्ट म्हणजे श्रम, मेहनत. करमणूक म्हणजे मनोरंजन. कट म्हणजे कारस्थान. कटी म्हणजे कंबर. कठोर म्हणजे निर्दय, निष्ठूर. कनक म्हणजे सोने, कांचन, हेप, सुवर्ण. कमळ म्हणजे पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमदुनी. कपाळ म्हणजे ललाट, भाल, मस्तक. काठ म्हणजे तीर, किनारा, तट. कान म्हणजे कर्ण, श्रवण, श्रोत्र. कावळा म्हणजे काक, एकाक्ष, वायस. काष्ट म्हणजे लाकूड. त्यानंतर पहा, आस म्हणजे इच्छा, मनीषा. आसक्ती म्हणजे लोभ, हव्यास. अंग म्हणजे शरीर, तनु, काया, देह. अंग म्हणजे निखारा. अंत म्हणजे शेवट, अखेर. अंतरिक्ष म्हणजे अवकाश. इहलोक म्हणजे मृत्यूलोक. त्यानंतर कान म्हणजे कर्ण, श्रवण, श्रोत्र. कावळा म्हणजे काक, एकक्ष, वायस. काष्ट म्हणजे लाकूड. किल्ला म्हणजे गड, तट, दुर्ग. किमय म्हणजे जादू, चमत्कार. कुटी म्हणजे झोपडी. कृपण म्हणजे कंजूस, चिकू. कृश म्हणजे हाडकुळा. खडक म्हणजे खूप मोठा दगड, पाषाण. खटाटोप म्हणजे प्रयत्न, मेहनत, धडपड. त्यानंतर पहा, जरा म्हणजे म्हातारपण. छिद्र म्हणजे भोग. छंद म्हणजे नाद, आवड. छडा म्हणजे शोध, तपास. चांदणे म्हणजे कौमुदी, तोल, ज्योत्स्ना, चंद्रिका. चंद्र म्हणजे रजनीनाथ, शशांक, शशी, सोम, निशानाथ, इंदू, सुधांशू, सुधाकर. चौफेर म्हणजे चौकडे, सर्वत्र भोवताली. चेहरा म्हणजे तोंड, मुख, वदन, आनंद. खग म्हणजे पक्षी, विहग, अंडज, द्विज. खडक म्हणजे तलवार. खेडे म्हणजे गाव, ग्राम. खंत म्हणजे खेद, दुःख. ख्याती म्हणजे प्रसिद्धी, कीर्ती. गवई म्हणजे गायक. ग्रंथ म्हणजे पुस्तक. गनिम म्हणजे शत्रू किंवा अरी. गणपती म्हणजे गजानन, लंबोदर, विनायक, एकदंत, गौरीसूत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमय, गजवदन, गौरीनंदन, विघ्नहर्ता. त्यानंतर आहे गरुड म्हणजे खगेंद्र, द्विजराज. नंतर वैनते. ग्रहणी म्हणजे घर, धनी. गाणे म्हणजे गीत. गाय म्हणजे धेनू, गोमाता. गोष्ट म्हणजे कथा, कहाणी. गौरव म्हणजे सत्कार. गंध म्हणजे वास, परिमळ. ग्रह म्हणजे सदन, गृहनिवास. भवन, गेह. आलय म्हणजे निकेतन. आता घोडा. घोड्याशब्दी संबंधित शब्द पहा, घोडा, हय, अश्व, तुरंग, वारू. चेहरा म्हणजे तोंड, मुख, वदन, आनंद. चौफेर म्हणजे चौकडे, सर्वत्र भोवताली.
त्यानंतर पहा जयघोष. जयघोष म्हणजे जय जयकार. जिन्नस म्हणजे पदार्थ. जिव्हाळा म्हणजे माया प्रेम ममता. जीर्ण म्हणजे जुने. ज्येष्ठ म्हणजे मोठा वरिष्ठ. झाड म्हणजे वृक्ष तरु पादप द्रुम. झुंबड म्हणजे गर्दी रीक थवा. झुंज म्हणजे लढा संग्राम संघर्ष. झेंडा म्हणजे ध्वज निशाण पताका. झोका म्हणजे हिंदोळा. टंचाई म्हणजे कमतरता. ठसा म्हणजे खून. ठग म्हणजे लुटारू. ठक म्हणजे लबाड. ठेकेदार म्हणजे कंत्राटदार मक्तेदार. डोके म्हणजे मस्तक शिर माथा. डोंगर म्हणजे पर्वत नग शैल अचल. डोळे म्हणजे चशू अक्ष नयन नेत्र लोचन. ढग म्हणजे मेघ जलद अभ्र अबुंद पयोध. ढीग म्हणजे रास. तलाव म्हणजे कासार सारस तटाक तळे. तरुण म्हणजे जवान युवक. तारे म्हणजे तारका चांदणे नक्षत्रे. तारो म्हणजे जहाज गलबते. तिमीर म्हणजे अंधार काळोख. तृषा म्हणजे तहान लालसा. तुरुंग म्हणजे कारागृह कैदखाना बंदीखाना. थंड म्हणजे शीत गार शीतल. थवा म्हणजे समुदाय घोळका गट. चमू जमाव. दंत म्हणजे दात. दंडवत म्हणजे नमस्कार. दास म्हणजे चाकर नौकर. दारा म्हणजे बायको पत्नी. दानव म्हणजे राक्षस दैत्य असुर. दागिना म्हणजे अलंकार भूषण. त्यानंतर पहा दुसरा पॅरेग्राफ. दिन म्हणजे दिवस वासर अह. दीन म्हणजे गरीब. दुजा म्हणजे दुसरा. दुनिया म्हणजे जग. दुर्दशा म्हणजे दुरावस्था दुस्थिती. दुर्धर म्हणजे कठीण गहन. देव म्हणजे सूर ईश्वर ईश परमेश. दैन्य म्हणजे दारिद्र्य. धरती म्हणजे धरणी पृथ्वी वसुंधरा. वसुधा मही भूमी शोनी धरित्री. अवनी रसा. धवल म्हणजे पांढरे शुभ्र. धनुष्य म्हणजे चाप गोदंड धनु तिरकमठा. धन म्हणजे पैसा संपत्ती द्रव्य वित्त संपदा. नगर म्हणजे शहर पूर पुरी. नजराना म्हणजे काय तर भेट उपहार हे राजे महाराजे देत असत. नवनीत म्हणजे काय तर लोणी. नदी म्हणजे सरिता तट्टिनी जीवनदायिनी. नृप म्हणजे राजा भूपती भूपाळ. नरेश महिपती त्यासोबतच आहे. नाथ म्हणजे धनी स्वामी. नारळ म्हणतात श्रीफळ किंवा नारिकेल. निर्जन म्हणजे ओसाड. निर्जर म्हणजे झरा. निर्मळ म्हणजे स्वच्छ. नीच म्हणजे तुच्छ अधम चांडाळ. नेता म्हणजे नायक पुढारी. नौदल म्हणजे आरमार. पशु म्हणजे प्राणी जनावर श्वापद. पती म्हणजे नवरा भ्रातार. पर्वत म्हणजे नग आदी गिरी अचल सैल. परिमल म्हणजे सुवास सुगंध. पाणी म्हणजे जल पय उदक वारी नीर सलील जीवन. पारंगत म्हणजे निपुण तरबेज. त्यानंतर तिसरा पॅरेग्राफ पहा. पान म्हणजे पर्णपत्र पल्लव. पोपट म्हणजे राघू रावा शूक कीर. पंक म्हणजे चिखल. पंक्ती म्हणजे रांग ओळ पंगत. पंडित म्हणजे शास्त्री विद्वान बुद्धिमान. प्रकाश म्हणजे उजड तेज. प्रजा म्हणजे लोक रयत जनता. प्रपंच म्हणजे संसार. प्रतीक म्हणजे चिन्ह खून. प्रताप म्हणजे पराक्रम शौर्य. प्राचीन म्हणजे पूर्वीचा पुरातन जुनाट. प्रातकाळ म्हणजे सकाळ उषा पहाट. प्रेम म्हणजे माया लोभ स्नेह. फूल म्हणजे पुष्प सुमन कुसुम सुम. भर म्हणजे हंगाम सुगी. बक म्हणजे बगळा. बाप म्हणजे वडील पिता जनक जन्मदाता तात. बांधे सूद म्हणजे रेखीव सुडोल. बेडब म्हणजे बेडोल. बैल म्हणजे वृषभ पोळ खोंड. बंधन म्हणजे निर्बंध मर्यादा. बंधू म्हणजे भाऊ भ्राता. ब्रीद म्हणजे बाणा प्रतिज्ञा. भगिनी म्हणजे बहीण. भरवसा म्हणजे विश्वास खात्री. भार म्हणजे ओझे. भान म्हणजे शुद्ध जागृती. भाऊबंद म्हणजे नातेवाईक आप्त सगळे सोयरे.
भुंगा म्हणजे भ्रमर, भृंग, अली, मिलिंद. भू म्हणजे जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री. भेद म्हणजे फरक, भिन्नता. भेकड म्हणजे भित्रा, भ्याड, बिरू. महिमा म्हणजे थोरवी, मोठेपणा, महात्मे. मनसुबा म्हणजे बेद, विचार. त्यानंतर पहा मकरंद. मकरंद म्हणजे मध. मलूल म्हणजे निस्तेज. मंदिर म्हणजे देऊळ, देवालय. मयूर म्हणजे मोर. मत्सर म्हणजे द्वेष, असूया. मार्ग म्हणजे रस्ता, वाट, पथ, सडक. मानव म्हणजे मनुष्य, माणूस, नर, मनुज. मासा मन म्हणजे मीन, मत्स्य. मित्र म्हणजे दोस्त, सवंगडी, साथीदार, सोबत, स्नेही. मुलामा म्हणजे लेप. मुलगा म्हणजे सूत, पुत्र, तनय, नंदन, लेक, आत्मज. मुलगी म्हणजे तनया, दुहिता, कन्या, तनुजा, तनुजा, लेक, सुता, पुत्री, आत्मजा. मूषक म्हणजे उंदीर. मेष म्हणजे मेंढा. मोहिनी म्हणजे भुरळ. मौज म्हणजे मजा, गंमत. मंगल म्हणजे पवित्र. याचक म्हणजे भिकारी. यातना म्हणजे दुःख, वेदना. यान म्हणजे अंतराळ, वाहन. युवती म्हणजे तरुणी. रात्र म्हणजे रजनी, यामिनी, निशा, रात. वृक्ष म्हणजे कोरडे निरस. रोष म्हणजे राग. रंक म्हणजे गरीब. लढा म्हणजे लढाई, संघर्ष. लाज म्हणजे शरम, भीड. लाडका म्हणजे आवडता. लावण्य म्हणजे सौंदर्य. वर म्हणजे नवरा, पती, भ्रतार. वंदन म्हणजे नमस्कार, प्रणाम, नमन. अभिवादन, प्रतिपाद. वर्षा म्हणजे पाऊस, पावसाळा. वचक म्हणजे धाक, दरारा. वत्स्य म्हणजे वासरू, बालक. वारा. वारा म्हणजे वायू, वात, अनिल, मरुत, पवन, समीर. वासना म्हणजे इच्छा. वाली म्हणजे रक्षण करता, कैवारी. वायदा म्हणजे करार. विलंब म्हणजे उशीर. विमल म्हणजे निष्कलंक, निर्मळ. विवंचना म्हणजे काळजी, चिंता. विद्रूप म्हणजे कुरूप. विनय म्हणजे नम्रता. विस्तृत म्हणजे विशाल, विस्तीर्ण. विस्मय म्हणजे आश्चर्य, नवल. विलग म्हणजे सुटे, अलग. विषण्ण म्हणजे खिन्न, कष्टी. वीज म्हणजे चपला, चंचला, तडिता. बिजली, सौदामिनी, विद्युत, विद्युलाता. वेश म्हणजे पोशाख. व्यथा म्हणजे दुःख. व्रण म्हणजे खून, शत. व्याकुळ म्हणजे दुःखी, कासावीस. शव म्हणजे प्रेत. शक्ती म्हणजे बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा. शर म्हणजे बाण, तीर, सायक. शत्रू म्हणजे अरी, रिपू, वैरी. त्यासोबत सेज, बिछाना, अंथरूण, शया. शिकारी म्हणजे पारधी. शिक्षक म्हणजे गुरुजी, गुरु, मास्तर. शीघ्र म्हणजे जलद. शीन म्हणजे थकवा. त्यानंतर शिकस्त म्हणजे पराकाष्ठा. सज्जन म्हणजे संत. समाधान म्हणजे आनंद, संतोष. समुद्र म्हणजे सागर, सिंधू, रत्नाकर. जलधी, पयोधी, जलनिधी. समय म्हणजे वेळ. साप म्हणजे सर्प, भुजंग, अही. संहार म्हणजे नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस. त्यानंतर पहा स्वच्छ म्हणजे नीटनेटका, निर्मळ, साफ. स्तुती म्हणजे प्रशंसा, कौतुक. साधू म्हणजे संन्याशी. साथ म्हणजे सोबत, संगत. सुगम म्हणजे सुलभ, सोपासुकर. सुरेल म्हणजे सुश्राव्य. सुंदर म्हणजे सुरेख, छान देखणे. सीमा म्हणजे वेश, मर्यादा, शिव. सेवक म्हणजे दास, नौकर. सैन्य म्हणजे फौज, दल. संघ म्हणजे गट, चमूह म्हणजे समूह. संशोधक म्हणजे शास्त्रज्ञ. त्यासोबत संदेश, निरोप. संकल्प, बेत, मनसुबा. स्वामी, धनी, मालक. श्वेत, घाम व घर्म. सूर्य, रवी, भास्कर, भानु, आदित्य. दिनकर, तीरमणी, सविता, वासरमणी, मार्तंड, मित्र. संग्राम म्हणजे युद्ध, समर, संगम, लढाई. संशय म्हणजे शंका. सिंह म्हणजे वनराज, केसरी, मृगंद्र. स्त्री म्हणजे महिला, वनिता, नारी, ललना, कामिनी. हताश म्हणजे निराश. हरिण म्हणजे मृग, सारंग, कुरुंग. हत्ती म्हणजे गज, कुंजर. हात म्हणजे कर, हस्त, पाणी, भुजा, बाहू. हिम म्हणजे बर्फ. हिम्मत म्हणजे धैर्य, धाडस. हुशार म्हणजे चतुर, चाणक्य. होडी म्हणजे नाव, नौका, तर. शत म्हणजे जखम, व्रण, इजा. क्षमा म्हणजे माफी. क्षय म्हणजे झीज, रास. क्षण म्हणजे
शीन म्हणजे अशक्त, शीर म्हणजे दूध, शुदा म्हणजे भूक, शे म्हणजे कल्याण हितकुशल आणि शो म्हणजे क्रोध. चला यावरील आपण सरावासाठीचे प्रश्न सोडवूया. हा प्रश्न पहिला आहे, पुढील ठळक अक्षरे प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळा. कुमुद. आता कुमुद म्हणजे काय तर फूल. कुमुद म्हणजे फूल. युद्ध. युद्धासाठी समानार्थी शब्द काय पहा. विद्वान, सारंग, संघर, शौर्य. काय तर संघर. हुकूम. हुकूम या शब्दासाठी समानार्थी शब्द पहा. जुलूम, आज्ञा, सल्ला, शुरात. काय तर आज्ञा. त्यानंतर वर्तमान. वर्तमान या शब्दासाठी समानार्थी शब्द पहा. झनी, लवकर, सकाळ, हाल हवाल. काय हाल हवाल. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कारागृह. कारागृह शब्दासाठी समानार्थी शब्द आहे तुरुंग. उत्साह. उत्साहासाठी आहे समानार्थी शब्द हुरूप. त्यानंतर पीळ. पीळ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे मुरड. त्यानंतर निरोप. निरोप या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे निरोप, संदेश. काय तर. त्यानंतर विचार. विचार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे विचार, विवेक. आणि 10वा आहे झरा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे निर्झर. काय तर निर्झर. अशा प्रकारे आपण हे 10 प्रश्न सोडवले आहेत. पहा पुढचे प्रश्न. पुढील ठळक अक्षर प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय. समानार्थी नसलेले शब्द निवडायचे आहेत आपले. पहा आता पहा सूर्य. सूर्याला काय म्हणतात. सूर्याला सविता, मित्र, आदित्य. पण केसरी म्हणत नाहीत. ऑप्शन क्रमांक 3 केसरी उत्तर बरोबर आहे. सापसाठी. सापला काय म्हणत नाहीत पहा. सापला व्याळ, अही, अरी. अरी म्हणत नाहीत. काय तर अरी. बाण. बाणला काय म्हणत नाहीत. बाण, शर, धनुष्य, धीर, साहेब. काय धनुष्य म्हणत नाहीत बाणला. चौथा अनिल. अनिलला काय म्हणत नाहीत. समीर, मरुत, वात, अनल. अनल म्हणत नाहीत अनिलला. त्यानं 5वा पर्वतला काय म्हणत नाहीत. अद्री म्हणतात, नग म्हणतात, शैर म्हणतात, पण टेकडी म्हणत नाही. 6वा संपदा. संपदाला काय म्हणत नाहीत. धन म्हणतात, वित्त म्हणतात, संपत्ती म्हणतात, पण द्रव म्हणत नाही. त्यानं प्रजा. प्रजाला काय म्हणतात. जनता, रयत, लोक, गर्दी. 7/4 गर्दी म्हणत नाहीत प्रजाला. अवनी. अवनीला काय म्हणत नाहीत. 8 नंबरचा अवनी रसना. 8/4. किल्ल्याला काय म्हणत नाहीत. तट, गड, दुर्ग म्हणतात, पण कडा म्हणत नाहीत. 10वं उपवन. उपवनला काय म्हणत नाहीत. वन म्हणत नाहीत. पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात भिन्न अर्थ शब्दाचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न 3रा ललित, मनोहर, कनक, सूर्य. यातील काय कनक वेगळा आहे, बाकी सारखे. त्यानंतर प्रश्न 3रा दुसरा पहा. कुशल, शेम, कल्याण, हेम. त्यानंतर पहा पट, वसन, व्रत, वस्त्र, अंगरखा. द्वेष, रोष, कलह, कोप, कलह. 5वा ललना, कांता, दारा, जाया, ललना. 6वा प्रश्न पहा. 6वा प्रीती, प्रेम, रुबाब, अनुराग, रुबाब. त्यानंतर 7वा जल, पाणी, अंबू, उदक, पाणी. पहिले दुसरी व्हॅरंटी असते तर आलं असतं, पाणी पहिली व्हॅरंटी. 8वा प्रश्न पहा. वासर, वार, दिन, अह. 8चं दिन. 9चं पहा. 9 वचक, जबर, जरब, दहशत.
जबर. आणि 10 वेम, वारू, वाजी, तुरंग. 10 उत्तर आहे वेम. प्रश्न चौथा आहे, पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हळुवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हळुवारसाठी अलगत. मुकुट या शब्दाला पर्यायी शब्द निवडा. मुकुटसाठी काय येतो तर किरीट. पर्याप्त या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? पुरेसा. मोल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? किंमत. 5वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. 5. तुरुंग, अशोक, वारू एकच ते कुंजर नाही. 5वा पहा, दिलेल्या प्रत्येक वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. पहा, वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे भाऊ म्हणजे सहोदर. आम्ही दररोज व्यायाम करतो. व्यायामसाठी काय तर कसरत. फुलासंगे भ्रमर भिरभिरती. भ्रमरसाठी आहे मिलिंद. माधव दररोज आईवडिलांना नमन करतो. प्रणिपात. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे म्हणजेच काय तर अर्णव. प्रश्न 6वा, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? 6वा प्रश्न पहा, वात्सल्य, प्रेम, परवा, फिकी, सदावर, तान्हछत्र, झिम्मड, रिमझिम ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर 6वा पहा, कलावंत, कला ही चुकीची जोडी आहे. 3रा प्रश्न पहा, गरुड, वैतरणी, गर्जना, आरोळी, गहन ही चुकीची जोडी 2 नंबरची. त्यानंतर जिव्हा ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर 5वा पहा, दमट, आद्र बरोबर दया, कृपा बरोबर दरभाव बरोबर पण दंतूर, सलग ही चुकीची जोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण 16वे पाहिले आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.